नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज विकेंड आहे आणि आम्ही थोडं आमच्या फ्रेंड्स कडे जात आहोत. तर तुम्ही पाहत राहा. आणि लास्ट व्लॉग मध्ये थोडासा माईकचा इश्यू झालेला. ऍक्च्युली आमच्याकडे माईक नाहीये अजून, तर व्हॉइस तुम्हाला येत नसेल तर थोडं ऍडजस्ट करून घ्या. आणि आम्ही लवकरच माईक पण घेऊ. सुमितला सांगा तुम्ही कॉमेंट मध्ये माईक घेण्यासाठी, गाइस नक्की म्हणजे कमेंट घेऊ करा आम्ही. कोणता माईक घ्यायचा आहे. तुम्ही आम्हाला प्रेफर करा, आम्ही तो माईक चूज करूया कमेंट नुसार yes, की please. कोणता माईक घ्यायचा आहे तो. येस. तर पाहत राहा. आज पुण्यामध्ये खूप छान वेदर झालेला आहे. खूप मस्त रिमझिम पाऊस पण येतोय. छान वाटतंय. लेट सी आजचा दिवस कसा जात होते. काय बोलतेस? ओह माय गॉड, क्या बात है. मेरे बहनों ने मेरे लिए चाय लाया. देखो गाइस हेलो गाइस. चाय डोसो. ऐकलं, चहा सोबत तिने मला काय ऑफर केला असेल तुम्ही पाहताय का? पार्लेजी. जी माने जीनियस. चला थँक्यू. वेलकम. मला नाही देणार. हाताने द्यायचं का तुला? थँक्यू. थँक्यू. पाया पडते का आता? टिप टाका. हा टिप टाकतो तुला. हे घे टिप माझ्याकडून तुला. माझाच आहे. कॉफी. गाइस ती कॉफी मला नाही आवडत. बस प्लेट. नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे मगर कब. हॅलो गाईस. आम्ही आज आलोय इस्कॉन टेम्पलला आलेलो आहोत. चलो. खरं सांगायचं तर इथे आल्यावर एकदम वेगळीच शांतता जाणवते. शहराच्या धावपळीपासून थोडासा ब्रेक मिळाल्यासारखं वाटतं. आणि इकडे राधाराणी यांची आणि भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. आणि इकडे हरे कृष्ण या मंत्रांचा गजर संपूर्ण मंदिरात घुमत असतो. इस्कॉन मंदिर खूपच स्वच्छ, सुंदर आणि अगदी प्रसन्न आहे. दर्शन घेताना आणि इथे थोडा वेळ बसल्यानंतर मन खूप प्रसन्न होते. आम्ही इथे गेलो तेव्हा इकडे कीर्तन चालू होतं आय गेस. आणि इकडे मस्त अशी विष्णूंची ही मूर्ती आहे. आणि इकडे भरपूर बुक्स, थोडीशी शॉपिंग पण केली मी इकडे. चंदन घेतले आणि ते माळजप करतात तेही घेतलं. आणि तुम्ही जर इकडे येत असाल तर आकुर्डी साईडला, आकुर्डीच्या गेलेलो आम्ही. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही येत असाल तर नक्की भेट द्या याला. खूप छान आणि तुम्हाला मन अगदी प्रसन्न होऊन जाईल इकडे वातावरण पाहून. नंतर आम्ही घरी गेलो आणि पाऊस खूप होता त्यामुळे इकडे लाईट नव्हती. हे बघा गाईस, लाईट गेल्यामुळं भरपूरच धावपळ चालली यांची. यांना माहीत नाही आहे परत लाईट असेल की नसेल, त्यामुळे एकदम फास्ट प्रोसेसमध्ये बनवतात आहे. तुम्ही काय बनवता ॲक्च्युली सांगू शकाल का मला? मी तंदूर रोटी. तंदूर रोटी. आणि तू? पुदिनाची चटणी आणि पुदिना चटणी आहे का? आणि अजून एक डिश बनवणार आहे मी, ती बघ पाहत राहतो मी. काय बनवणार आहे एक्झॅक्टली? आजचा मेनू खूप स्पेशल आहे. ओके. जरा लेट बनवायला घेतला आम्ही, बट बघू आता सक्सेसफुल होतो की नाही. आणि रोटी एक्झॅक्टली कशाची ही तुम्ही बनवताय ती? मैद्याची. मैद्याची रोटी बनवताय? तू एवढं फॉर्मली का बोलतोय पण? नाही, त्यांना विचारावं लागेल ना. त्यांना हो, ताईंना विचारावं लागेल ना. चाट मसाला रिस्पेक्ट द्यावी लागते ताई. असून ते रिस्पेक्ट. तुम्ही काय काय मटेरियल यूज केलं याच्यामध्ये मैद्याची रोटी बनवायला? मीठ, ओके. साखर, दही, अजून बेकिंग सोडा पावडर आणि पाणी. ओके.
आणि तुम्ही काय करताय? मी पुदिन्याची चटणी बनवते. ओके, पुदिन्याची चटणीचं तुम्हाला रेसिपी माहिती असेल, त्यामुळे काय सांगायची गरज नाही. तुला हा कोणता मसाला यूज करते? ब्लॅक पेपर आहे का? ओके. सिक्रेट मसाले आहेत माझे. हो, सांगायचे नाही आहेत का? सांगायचे नाही मला. म्हणजे तुला डायरेक्ट चटणी करूनच दाखवायची. Direct, हा. हो, टेस्ट करायला द्यायची. ओके. सिक्रेट आता ओके, पनीर टिक्का बनवायचा त्यासाठी प्रेप करते मी जरा. काय कट करते? ओके. हे बघा, जे रेडी आहे ना ते कुठं ठेवते, इथं ठेवते. अशा प्रकारे हे मटेरियल तयार केलेलं आहे वाटतं. पनीर याच्यामध्ये आहे. ओके. See? सुमित काहीच करत नाही, फक्त बघत राहतोय. अरे सगळ्यात मोठं काम मी करतोय, की तुला शूट करतोय मी. बघायचं फक्त. येस, बघायला पण स्किल्स असतात. नंतर आहे ना तुला काम झाल्यावर सगळं. नाही नाही, मला काय काम नाही. मला सांगितलंय त्यांनी, मला काय काम नाही आज. तुला काम ठेवलंय भाऊ. नाही नाही, मी नाही काय काम करणार. मीठ. इकडे पनीर टिक्काची तयारी चालू आहे. मॅडम मॅडम काय काय टाकतात ते जरा आम्हाला थोडं सांगसाल का? जिरा पावडर, ओके, बस. हाफ स्पून, चाट मसाला, हाफ स्पून, बस. आणि गरम मसाला. गरम मसाला. चिमूटभर. ओके. आणि लाल मसाला नाही टाकायचा आहे. ओके ओके, मला वाटलं टाकायचं आहे. मला वाटलं टाकायचं आहे. नाही टाकायचा. मी आम्हाला काय माहित नाहीये. ओके ओके आता हे मिक्स करायचं. ओके. सुमितला फायनली काहीतरी काम येत आहे, करतोय तो विचारा सुरू. बिचारा. बघा आता मस्त पावडर केलेली आहे, ब्लॅक पेपर तयार केलेलं आहे. बिचारा. ब्लॅक पेपर घरच्या घरी तयार केली सुमित. बिचारा माझा भाऊ. हो, बिचारा भाऊ. हे काय आहे प्राजक्ता? मलाई पनीर टिक्का. ओके, स्टार्टर बनवते तू? Yes. ओके, भारी व्हेरी गुड. दिसतंय. भारीच दिसतंय हा. हॉटेल सारखं शिकली का तू? हॉटेल सारखं दिसतंय मस्त. माझ्या बघू आता हसबंडने taste. शिकवले मला. ओ, छान छान. सुमितला तर फक्त भांडेच धुवायला येतात. मशरूम. सोटे करून घेतलं असतं. काय? सोटे. नाही हवाय. ओके. ओरेगानो आणि चिली फ्लेक्स. काय टाकलंय ते? चिली फ्लेक्स. ओके, आणि पुढं? ओरेगानो. थोडंसं कट करून टाकते. थोडंसं मीठ. बस. cheese.
ते खाऊया तोपर्यंत. अशा प्रकारे स्टार्टर्स रेडी झालेले आहेत. ए काय घेते माझ्याकडे कॅमेरा? अरे ही पण आली, प्राजक्ता पण आली. खायला आली आहेस का? चला पुढे. काय बनवलंय तू? हे बघ कसली मैद्याची रोटी भारी बनवली? झालीये. ओ माय गॉड. बायकोला मानलं पाहिजे. शाबासकी दे यार. असं नको करू ऋषी. मी पण करतेय, मी लाटते. तिला नाही, ती बनवणाऱ्यावर जास्त मत आहे. तू काय लाटते? अरे लाटणं वेगळं आहे, पण ते रोटी बनवणं खूप अवघड आहे. का रे? खूपच छान यार. ऋषी आज खुश होणार तेवढी ठीक वाटते. आहे ना पातळ? तेवढी बनवू ना ही पण. ऋषी खुश होणार आज. हा? प्रयोग सक्सेसफुल सक्सेसफुल झालाय आज हा? बटर खूप छान, खूप छान. बटर. अरे बाप रे, बटर रोटी. क्या बात है. घ्या तुम्ही ताटं, चला लवकर मग. क्या बात है, क्या बात है. अभी बटर भी है. बटर थोडा खतम हो गया है. अरे ठीक आहे यार. गाईज बघा, प्राजक्ताने फायनली घरी बटर रोटी बनवून दाखवलेली आहे. आम्हाला वाटत नव्हतं ती बनवण म्हणून, पण तिने आज खरंच बनवलेली आहे. सक्सेसफुल केलंय तिने आज. छान. हॅलो गाईज, तर आम्ही आता जात आहोत फिरायला. बाहेर फिरायला, मस्त वीकेंड एन्जॉय करायला. कुठे See you there. येस. सरीला जायचं सहलीला. Hi guys. गाईस तुम्हाला कळली असेल ही ऍक्टिंग कोणाची आहे. पल्लवीची. अशी ऍक्टिंग करते पल्लवी. कशाला घे पहिला. अशी आलो का? अरे नवरा बायकोला फोटो काढू दे. तुझं काय चाललंय रे? मस्त पाऊस येतो, रिमझिम आणि खूप छान वाटतं. मी पण वाजते. कुठं आलोय पण आपण? कोणता स्पॉट आहे? तिथं आलेली आहेस का तू? हो, खूपच जास्त थंडी वाजते वाटतं तुला. हो घे ना माझं जॅकेट, तुला काढून देतो. शानदार झालं आलं होतं आणि आता पाऊस भारी वाटते. फील द एक्सपिरियन्स. काय झालं? तिकडे कोणीतरी दगडच खाली डायरेक्ट. नाही, तिकडे कोणीतरी दगड फेकला तर गेला खाली. खाली गेला का? ते बघ पोरगा. हा बघ. इकडे बघायची फोटो. ओ फोटोग्राफर, आमचे पण 2 फोटो काढा ना. ये क्या था? ये क्या था? ये अपना अपना स्टाईल. ओके. काय चहा पिताय का? गारगार चहा पिताय का? गारगार चहा. गारगार थंडीत गरम गरम चहा. छान वाटतंय मला क्लायमेट मध्ये. तुला कसं वाटतंय? छान. मॅगी नाही भेटली पण पहाडो वाली मॅगी नाही मिली. कैसा लग रहा है? पर भजी आणि चहाचे तर आता सध्या अवेलेबल आहे. मी छान आहे. ओके, कॉफी घेऊ आपण तुला. अरे मिरची नाही लाय रे, मिरची नाही आणली आपण. मिरची पण होती तिथे. याच्या सोबत नाही देत मिरची. आणल्यात तिथे आता 2 प्लेट बघितले. पाऊस आणि चहा यापेक्षा वेगळं काही कॉम्बिनेशन असू शकतं का? माहित नाही मला. चहा प्रेमींसाठी काय काय बोललीस? काय ऐकायला नाही आलं. माईक इश्यू. बोल बोल. चहा आणि बाहेर नाही सर बाहेर पाऊस.
आणि हातात चहा, यापेक्षा काही असू शकतं का? स्वर्ग. नाही नाही सॉरी. बघा ना, आणि हे लोक चहा पण पित नाही यार. दर चहा घे. चहा देऊ का तुला? घे चाय. अरे तू यार चाय की दिवाणी आहे? चहा घेतला पाहिजे. नाही एवढं. कॉफी घ्यायची का मग? कॉफी कॉफी ती घरी ठेवलेली कोणता फ्लेवर होता कॉफीचा? व्हॅनिला. हो, तो आवडतो ना तुला? तुम्ही आता तिकडे गेल्यावर काय नाही, तिथं वॉश बेसिनला मी गेलो होतो आता. हा तर तिथं हात धुत होते. तर हात धुता धुता काय झालं, एक काका माझ्या मागं आले. मग त्यांनी पण हात धुतला माझ्या मागे तिथं. तर त्यांना मी म्हटलं, काका आहे का ओळख? ते पहिल्यांदा असे हेच करायला लागले, वेगळ्या ऍक्शन. मग म्हटलं अहो नाही का, भजी घ्यायला सोबत होतो आपण. हा, म्हटलं, बरोबर बरोबर. त्यांना कळलंच नाही नेमकं कुठं पाहिलं. अरे बापरे. सुमित मला देणार ना गाडी चालवायला आता? सुमित गाडी मला देणार ना चालवायला? हो, तुला देणार गाडी. नक्की. कोणती गाडी चालवायची तुला? सियाज. सियाज नाही बाबू माझ्याकडे. चालव ना, चावी दिली आहे तुला मी. चालव चालव. दे चावी दे. जायला लागलो. जिन्याने वर सोडून जा. हे बघ, जिने वरती बघ ना, अरे कावल्यासारखं इकडे. सोडता येते. एन्जॉय. कशी आहे टेस्ट प्राजक्ता? ट्राय करून सर. दुसरं सँडविच आणि इथलं सँडविच तुम्हाला परत ठीक आहे. टेस्ट कशी आहे? तुला मला का आवडतं. आणि तुम्हाला? दुसरं जाऊन आज तर येत नाही. लपला लपला. अरे अरे ये क्या हो रहा है, हाइड एंड सीक. हा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल टू वॉच मोर व्लॉग्स. थँक यू. बाय बाय.